शहर के द्वारका नगरी और वानखेड़े बाड़ी के रहवासियों द्वारा वार्ड के विकास फंड को लेकर अनेक सवाल उपस्थित करते हुए 1 अगस्त को जन आंदोलन करने की घोषणा की गई है। पिछले सप्ताह से लगातार हो रही बारिश के कारण शहर के तुकुम परिसर के द्वारका नगर और वानखेड़े बाड़ी के सैकड़ों घरों में पानी घुसने के कारण उन्हें आर्थिक नुकसान का सामना करना पड़ा। इस संबंध में 1 वर्ष से जनप्रतिनिधि, जिला प्रशासन व महानगर पालिका प्रशासन से पत्राचार करने के बाद भी कोई उपाय योजना नहीं की गई। पालक मंत्री ने बाढ़ प्रभावित क्षेत्रों के विकास हेतु निधि मंजूर किया, लेकिन उसे महत्वपूर्ण कार्य के लिए मोड़ा गया। आखिर बाढ़ प्रभावित इलाकों के विकास का निधि कहाँ गया? यह सवाल द्वारका नगरी और वानखेड़ेवाड़ी के निवासियों ने पत्र परिषद के माध्यम से पालक मंत्री, जिला प्रशासन और महानगर पालिका प्रशासन से किया है। समस्या का शीघ्र समाधान नहीं किए जाने पर 1 अगस्त को महानगर पालिका के सामने आमरण अनशन करने का इशारा दिया। आंदोलन के दौरान कोई भी अनुचित घटना होने पर सरकार और प्रशासन पूरी तरह से जिम्मेदार होगा, ऐसा इशारा पत्र परिषद में दिया है। पत्र परिषद में द्वारका नगरी वानखेड़ेवाड़ी आपातकालीन संघर्ष समिति के वामन बुटले, प्रशांत भारती, राजेश वांद्रे, दिलीप जमदाड़े, विनोद ढाले, जयंत गाड़गे, सुधाकर रोड़े, सुधाकर थेरे, विवेक निखार, विवेक लोनबले, राज मिश्रा, शीला आमदे, गीता जमदाड़े, साधना गिरी, किरण कुंडले आदि उपस्थित थे। द्वारका नगरीमधील पूर समस्येबाबत सांगत असताना मला नेमकं हे सांगायचं आहे की मागील बरेच वर्षापासून तिथे त्या पूरस्थितीमध्ये आम्ही अनेक घरे, जवळजवळ 150 ते 200 घरं या पूरपीडितेमध्ये येते आणि ही समस्या आम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमच्या घरामध्ये जे पाणी घुसायला लागलं तेव्हा आम्ही याची इन्क्वायरी केली असता त्यांनी सांगितलं की हा फंड डायव्हर्ट झाला, त्यामुळे ते काम काही झालं नाही। परत यावर्षी आणखी आम्ही या पुराच्या भीतीमध्ये इतकं भयभीत झालेलो आहोत आणि भयभीत झालं असता आम्ही आमदार जोरगेवार साहेबांकडे गेलो असता त्यांनी पर्यायी योजना म्हणून काढून देतो तात्पुरतं, परंतु तुम्ही तुमचा संघर्ष चालू ठेवा, पण सध्याचं काही ही परिस्थिती निर्माण होणार नाही अशी आम्ही पर्याय व्यवस्था काढून देऊ असं आयुक्ताला घेऊन ते पाहणी केली असता आयुक्तांनी तिथं एक मशीन पाठवली, पण मशीन पाठवल्यानंतर तो काही मार्ग सुकर झालेला नाही आहे। उलट ते जास्त समस्या निर्माण झाली, कारण ज्या पद्धतीने उतार निघायला पाहिजे होतं त्या पद्धतीने उतार न निघता परत दुसरीकडचं पाणी याच एरियात येते आणि या एरियामध्ये आणखी जास्त ती पूरस्थिती भयानक झालेली आहे। आमचा द्वारका नगरी प्रभाग क्रमांक 1, द्वारका नगरी, वानखेड़ेवाड़ी, महेश नगर या 3 वार्डाला घेऊन पूर परिस्थितीचा प्रश्न चालू आहे गेल्या 10 वर्षापासून आणि आमच्या वार्डाचे नगरसेवक सुभाष कासंगोटुवार गेल्या 5 वर्षापासून आमच्या जनतेची, आमच्या वार्डाची, आमच्या नागरिकांची दिशाभूल करत आहे आणि दरवर्षी 5-5, 6-6 फूट पाणी आमच्या वार्डात येते, घरात येते। जे आमचं नुकसान होते ते होतेच, पण आम्हाला जो त्रास होते त्याच्याकडे आमचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि आज जो त्रास होत आहे, सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री होते, सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी 2,57,00,000 रुपये फंड सँक्शन केला, पण आमच्या वार्डासाठी जो फंड सँक्शन झाला तो फंड सिटी पोस्टपर्यंत पोहोचला नाही। जेव्हा सिटी पोस्टला विचारणा केली तर माहीत असं पडलं की त्यांनी कलेक्टरकडे पाठवलं, कलेक्टर साहेबांना विचारणा केली तर असं माहीत पडलं की सुधीर भाऊंना अति महत्त्वाचं काम आलं, त्याच्यामुळं तो फंड दुसरीकडे वळवण्यात आला। आमच्यापेक्षा अति महत्त्वाचं, जनतेपेक्षा, लोकांपेक्षा असं कोणतं अति महत्त्वाचं काम सुधीर भाऊंना आलं हा प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे आणि आमच्या वार्डात आजही जे परिस्थिती आहे त्याच्यासाठी सर्वस्व महानगरपालिकेचे आयुक्त, तिथले इंजिनियर, पालकमंत्री आणि महत्त्वाचा म्हणजे सुभाष कासंगोटुवार नगरसेवक हा जिम्मेदार आहे, कारण की तो आमच्या भावनेशी आणि आमच्या लोकांशी खेळतो। जर काकांनी म्हटल्याप्रमाणे आज आमचं आर्थिक नुकसान होत आहे, पण भविष्यात जर एखाद्याची जीवितहानी झाली तर याच्यासाठी पालकमंत्री, सुभाष कासंगोटुवार नगरसेवक, तिथले बाकीचे 3 नगरसेवक भाजपचे आणि आयुक्त हे जिम्मेदार राहील आणि आमच्यापैकी कोणत्याही एखाद्याचा जीव तिथे गेला तर यांचा परिणाम आयुक्त साहेबांना तर जरूर भोगावा लागेल। आम्ही इथे म्हणजे माझ्याकडनं माझं मत मांडत आहे आणि याचा परिणाम आयुक्त साहेबाला आम्ही दाखवून देऊ, नाहीतर याच्यात लवकरात लवकर उपाययोजना सगळ्यांनी करावा आणि आमच्या वार्डाची समस्या मार्गी लावून द्यावं हे आम्ही पालकमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो, नाही तर आक्रोश त्यांनी पाहून घ्यावं।